माझा आवडता ऋतू हिवाळा या विषयावर एक अतिशय सुंदर निबंध। माणसाच्या आयुष्यात ऋतूंचे महत्त्व खूप मोठे आहे। भारतात 6 ऋतू बदलत असतात, परंतु त्यामधील हिवाळा हा माझा आवडता ऋतू आहे। या ऋतूची शांतता, गारवा आणि मनाला प्रसन्न करणारे वातावरण मला नेहमीच आकर्षित करते। साधारणपणे नोव्हेंबरपासून ते फेब्रुवारीपर्यंत हिवाळा जाणवतो। या काळात तापमान कमी होते, थंड वारे वाहतात आणि वातावरण सुखद बनते। हिवाळ्यातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे सकाळचा गारवा। पहाटे उठले की धुक्याची पांघरून धरलेली शेतं, झाडांच्या पानावर चमकणारी दवबिंदू आणि हलका सूर्यकिरण हे दृश्य मनाला मोहून टाकते। धुक्यातून दिसणारे सूर्याचे मऊ किरण मनाला ऊब देतात। हिवाळ्याच्या सकाळी फिरायला जाणे म्हणजे एक वेगळाच आनंद। हिवाळ्यात आरोग्यासाठीही उत्तम वातावरण असते। थंडीत भूक चांगली लागते, उत्साह अधिक जाणवतो आणि अभ्यासासाठी किंवा कामासाठी मन अधिक एकाग्र होते। या ऋतूत गरमागरम चहा, सूप, गाजराचा हलवा, भेळ, शेंगदाणे यांची चव खासच लागते। कुटुंबासोबत शेकोटीभोवती बसून गप्पा मारणंही खूप मजेशीर असतं। हिवाळ्यातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सण व आनंदाचा काळ। ख्रिसमस, नववर्ष असे उत्सव हिवाळ्यात येतात। शाळांमध्येही क्रीडा स्पर्धा, वार्षिक कार्यक्रम यांची लगबग दिसते। थंडीमुळे खेळताना जास्त थकवा जाणवत नाही, त्यामुळे मुलांना हिवाळ्यात खेळण्याचा आनंद अधिक मिळतो। हिवाळा हा शेतीसाठीही महत्त्वाचा ऋतू आहे। या ऋतूत गहू, हरभरा, मटर, गाजर, कोबी यांसारखी अनेक पिके उत्तमपणे वाढतात। शेतामध्ये हिरवळ पसरते आणि निसर्गाला एक वेगळं सौंदर्य प्राप्त होतं। पक्ष्यांची किलबिल, दूरवर पसरलेलं धुकं आणि स्वच्छ निळं आकाश पाहताना मन आनंदाने भरून येतं। कधीकधी जास्त थंडीमुळे त्रास होतो, तरीही या ऋतूचा सुखद अनुभव बाकी सर्व त्रास विसरायला लावतो। थंडीचे दिवस मनाला शांतता देतात, निसर्गाला अधिक सुंदर करतात आणि जीवनात उत्साह भरतात। म्हणूनच हिवाळा हा माझा सर्वात आवडता ऋतू आहे। हा ऋतू नेहमी मनाला प्रेरणा देतो, नवीन ऊर्जा देतो आणि निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद लुटायला शिकवतो।